धान पिकाला बोनस मिळवण्यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला। काही चिल्लर नेते याचे श्रेय घेत आहेत असा टोला नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांनी परिणय फुके यांना लगावत धान पिकाच्या बोनसच्या श्रेयवादावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गोंदिया भंडारा जिल्ह्यात नुकताच महाराष्ट्र शासनाने धानाला बोनस जाहीर केलाय। यामध्ये मात्र अनेक नेते माझ्या प्रयत्नामुळे धानाला बोनस मिळाला अशा बातम्या सर्वत्र करत आहे। त्याचा समाचार घेताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून मी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे। आम्ही महायुतीत वचन देखील दिलं होतं की शेतकऱ्यांना बोनस देऊ, ते आम्ही पूर्ण केलं आहे। परंतु काही किरकोळ नेत्यांना सवय आहे ज्यांनी कधी कोणतंही काम केलं नाही, कोणताही विकास घडवून आणला नाही, त्यामुळे कोणतीही कामं न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे। नाव न घेता परिणय फुके यांना टोला लगावला। गोंदिया भंडारा जिल्ह्यात सध्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले। याविषयी प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका या महायुती म्हणून लढत असून भाजपा आणि राष्ट्रवादीची युती आहे आणि निश्चितपणाने आपण महायुती म्हणून या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका जिंकू असे वक्तव्य त्यांनी केले। पुण्यातील इंद्रायणी नदीचा कुंडमळा पूल हा काल कोसळून अनेक लोक वाहून गेले। यावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हा पूल जुना होता, अनेक नागरिक सेल्फी काढण्यासाठी या पुलावर उपस्थित होते, त्यामुळे हा पूल तुटला, अनेक लोक वाहून गेले। परंतु हा पूल नादुरुस्त आहे असे पुलाच्या दोनही बाजूंना फलक लावण्यात आले होते, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या घटनेची संपूर्ण चौकशी केली जावी अशीही मागणी त्यांनी केली। यामध्ये अनेक आपण पाठपुरावा केला, पण यामध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। श्रेयवादाचा विशेष कुठे आहे? महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता। आम्ही मागच्या निवडणुकीमध्येही आम्ही लोकांना वचननामामध्ये सांगितलं होतं आणि धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वर्षापासून मी सतत कार्यरत आहे आणि माझे प्रयत्न त्याच्यामुळे सुरुवातीला बोनस प्रति क्विंटल आम्ही देत होतो, त्याच्यानंतर हेक्टरी झाला आणि सुरळीत हा पैशाची जे जमा करायची प्रक्रिया आहे व्यवस्थित महाराष्ट्र शासनाकडून होत आहे। आणि हे पण मी सांगू इच्छितो की छोटा राजकारण करण्याची सवय आमच्या या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काही किरकोळ नेत्यांची आहे आणि कधी विकास केला नाही, कधी कुठलाही काम कोणाला मिळवून देण्याचं काम केलं नाही। आम्ही देणाऱ्यांनी 4 दिवस उशीर केला त्यामुळे त्याच्यावर राजकारण करतात। मिळवून देण्यासाठी कधी त्यांनी ना काम केलंय ना राजकारण केलंय। NTV न्यूज मराठी, गोंदिया।